गेली कित्येक वर्ष सह्याद्री कॉलिंग अँड आय मस्ट गो असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय खरं, पण गेल्या 2 वर्षात काही सह्याद्रीचं दर्शन घडलंच नव्हतं. म्हणूनच आम्ही निघालो. रतनगड ते हरिश्चंद्रगड. जसे वेळात मराठे वीर दौडले सात, तसेच आम्ही सात आणि जग्गू. पण आमचं शौर्य मात्र ऑक्टोबर हीट सहन करण्यापुरतं मर्यादित होतं. पण खरं सांगू का, सह्याद्रीमध्ये गर्दी नसताना मनसोक्त विहार करायचा असेल तर सध्या ऑक्टोबर किंवा एप्रिल मे शिवाय पर्यायच नाही. अशाच एका दुपारी थकलेल्या पायांनी आणि जड झालेल्या खांद्यांनी कधी वाटतं की खरंच यायची गरज होती का. घरी आरामात विकेंड काढता आला असता खरा, पण शेवटी सह्याद्री सुद्धा बाळ हाय आपला. लेकरांना दमलेलं बघतो आणि अलगद वाऱ्याच्या रूपाने येऊन गोंजारतो. तर कधी एखाद्या गुहेच्या रूपाने कुशीत घेतो, तर कधी माणसाच्या रूपाने येतो, दोन गोड शब्द बोलून लिंबू पाणी ताक भाकर देऊन जातो आणि दमलेला वाटसरू पुन्हा जोमाने उभा राहतो. डोळ्यात त्याच्या असतो नवीन शिखराचा वेध.